नमस्कार. खानदेशी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत हिरवी मिरची आणि लसूण वापरून भन्नाट चवीचे मसालेदार पापड. हे पापड लाल होऊ नये, पापड गोल कसे करावे, पीठ कसं भिजवावं, पापडाला पिवळा रंग कसा यावा आणि ते वर्षभर आपण कसे साठवून ठेवायचे, यासाठी भरपूर अशा टिप्स या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहे. यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, कुठे स्किप न करता. चला तर मग असे मसालेदार पापड कसे बनवायचे ते आपण बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. पापड करण्यासाठी 1 किलो उडदाची डाळ दळून आणलेली आहे आणि त्याचं हे पीठ मी घेतलेलं आहे. आता सर्वप्रथम एक मोठी परात घेतली आणि त्याला तेल लावून घेतलं, म्हणजे खाली ते चिटकणार नाही. हे 1 किलो डाळीचं पीठ मी या परातमध्ये टाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी धनंजय पापडाचा मसाला वापरत आहे. हा पापड मसाला वापरल्यामुळे आपल्याला मीठ टाकायची गरज नाही. हे बघा, याच्यामध्ये असे लवंग मिरे थोडे जाडसर आहे. याच्यामुळे काय होतं, तर पापड फाटतात. त्यासाठी हे थोडंसं मिक्सरला बारीक करून घ्यायचं, म्हणजे आपले पापड फाटत नाही. ही महत्त्वाची टिप्स लक्षात असू द्यायची. आता हा मसाला मी यामध्ये टाकून घेतला. इथं मी हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि 15 ते 20 हिरवी मिरची मी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता. मिरची आणि लसूण मिक्सरमधून छान बारीक करून घेतली आणि दळलेली ही मिरची याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि 1 चमचा तेल देखील घातलेलं आहे. आता हे सर्व मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं. हाताने हे सर्व मिश्रण संपूर्ण पिठाला चोळून घ्यायचं, जेणेकरून याचा खूप छान स्वाद या पिठामध्ये उतरेल. आणि थोडं थोडं पाणी घालून आता हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. पिठाचा अंदाज घेत घेत पाणी घालून हे पीठ भिजवायचं आहे. आपल्याला पीठ जास्त सैल भिजवायचं नाही. पीठ जेवढं घट्ट भिजवता येईल तेवढ्या प्रमाणात हे पीठ घट्ट भिजवून घ्यायचं आहे. पीठ घट्ट भिजवल्यामुळे पापड लाटताना तो पापड पोळपाटाला चिटकत नाही. हे पीठ छान असं दाबून दाबून याला घट्ट असा गोळा करून घ्यायचा आहे आणि याला तेल लावून पुन्हा याला छान मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी किती घट्ट पीठ भिजवलेलं आहे. हे बघा, बोट देखील टुचणार नाही इतकं घट्ट पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता हे पीठ एका भांड्यामध्ये झाकण ठेवून द्यायचं आणि 2 ते 3 तास याला मुरू द्यायचं आहे. आता 2 ते 3 तास झालेले आहे. झाकण उघडायचं. बघा, झाकण ठेवल्यामुळे काय झालं, पिठाला अजिबात खपली आलेली नाही आणि पिठाचा रंग देखील छान दिसत आहे. आता यामधला मी थोडासाच गोळा काढून घेत आहे. हे पीठ आता आपल्याला कुटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारचा दगड घ्यायचा. असा दगड नसेल तर पाटा घ्यायचा किंवा मग तुमच्याकडे जे असेल त्याच्यावर तुम्ही असं पीठ हे कुटून घ्यायचं. दगडाला छान तेल लावून घ्यायचं आणि लोखंडी मुसळ आहे त्यालासुद्धा मी तेल लावून घेतलेलं आहे आणि हे पीठ मी अशा प्रकारे कुटत आहे. बघा, हे पीठ एका हाताने दाबत राहायचं आणि दुसऱ्या हाताने दणका देऊन याला छान कुटून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे पीठ छान मऊ होत नाही तोपर्यंत याला कुटत राहायचं आहे आणि चिटकल्यास त्याला पुन्हा थोडं थोडं तेल लावायचं. आता पीठ कुटून मस्त झालेलं आहे, मऊसूत. आता याचा आपण साप बनवून घेऊ. याला असं लांब आकारामध्ये करून घ्यायचं आहे, चोळून चोळून. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने हे पिठाचा आकार लांब करत आहे. आता इथं एक सुरी घेतलेली आहे मी, तिला देखील तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे सुरीला देखील हे पीठ चिटकणार नाही. आता सुरीच्या साहाय्याने असे मी लहान लहान गोळे याचे कट करून घेत आहे. हे आपल्याला दोरीने देखील करता येतात, पण तुम्हाला सहज सोपं होण्यासाठी मी इथं सुरीने दाखवत आहे. हे बघा, सुरीच्या साहाय्याने मी असे इथं छान लहान लहान असे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि त्याला व्यवस्थित असा गोल आकार दिलेला आहे. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी बनवत आहे. आता तयार झालेले हे जे छोटे छोटे गोळे आहेत यांना देखील तेल लावून घ्यायचं, म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाहीत. आता एका भांड्यामध्ये काढून घेत आहे मी हे सगळे. आता आपण पापड लाटून घेऊयात. आता तयार केलेल्या एका छोट्या गोळ्यामधून असा एक छोटा गोळा घ्यायचा आणि तो पिठामध्ये खालून वर बुडवून घ्यायचा आणि असं पोळपाटावर याला लाटून घ्यायचं. आता अशा छोट्या उंड्याला आम्ही लाटी म्हणतो. तुम्ही काय म्हणता नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि याला असा गोल गोल फिरवत फिरवत गोल असा होईल तितका पातळ पापड लाटून घ्यायचा आहे. तुम्हाला हा पापड किती पातळ आवडतो किंवा थोडासा जाडसर आवडतो हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ठरवू शकता. बघा किती पातळ आणि किती मोठा पापड मी लाटलेला आहे.
आता हे पापड आपण पसरवायचे नाही, एकावर एक असे हे पापड ठेवायचे. याच्यामुळे काय होतं तर पापडाचा रंग छान असा पिवळा होतो. ही देखील टिप्स फॉलो करायची. आता संपूर्ण पापड मी लाटून घेतलेले आहे. इथं बाहेर एक खाट टाकलेली आहे आणि या खाटेवर मी हे पापड वाळवून घेत आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी हे सर्व पापड यावर पसरवून घेतलेले आहेत. आणि ह्याला वाळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. हे पटकन पापड वाळतात. तुमच्याकडे जर अशी खाट नसेल तर तुम्ही खाली चटई अंथरून त्याच्यावर देखील हे पापड टाकू शकतात. आणि उन्हाची जर सोय नसेल तर तुम्ही घरात देखील हे पापड वाळवू शकतात. या ठिकाणी पापड छान वाळून तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. उडदाचे पापड हे तर आपण नेहमीच बनवतो, पण असे लसूण आणि हिरवी मिरची टाकून तुम्ही कधी असे पापड बनवले आहेत का? नसेल बनवले तर यावेळेस असे पापड नक्की बनवा. खूप छान मसालेदार पापड बनवून तयार होतात आणि खायला तर एकदम भन्नाट चवीचे लागतात. लहान मुलांना देखील हे पापड खूपच आवडतात. आता वाळलेले पापड मी एका टोपलीमध्ये टाकून घेतलेले आहेत. आता याला मी तुम्हाला तळून दाखवते. हे पापड तळण्यासाठी जास्त तेल गरम करायची गरज नाही. मंद आचेवर हे पापड तळून घ्यायचे. हे बघा, किती छान आणि खुसखुशीत असे पापड तळून झालेले आहेत. दिसायला देखील सुरेख दिसत आहेत. खूपच स्वादिष्ट आणि खूपच खुसखुशीत असे हे उडदाचे पापड तयार झालेले आहेत. हे पापड भाजून देखील खाऊ शकतात. भाजल्यामुळे देखील याची चव खूपच स्वादिष्ट लागते. डाळ भात असेल किंवा खिचडी असेल, कढी असेल, यासोबत तोंडी लावण्यासाठी देखील हे भाजलेले पापड खूप छान लागतात. तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर खानदेशी रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि असा हा मसालेदार पापड, हिरवी मिरची घालून केलेला हा उडदाचा पापड तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.